नमस्कार, मी तृप्ती पालकर. शिक्षणाच्या वाटा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आम्ही नेहमीच तुमच्या भेटीला वेगवेगळ्या विषयांसह येत असतो आणि आजही चर्चेचा विषय आपला खास आहे रोजगारक्षम निर्मितीची गरज. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर निलेश पाटील सर. सर नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. सरांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर निलेश पाटील हे MIT अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. मराठवाड्यातील एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये या संस्थेचं भरीव योगदान राहिलेलं आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगारक्षम बनवण्याकडे ही संस्था लक्ष देते. म्हणूनच एकूणच महाराष्ट्रभरातून विद्यार्थी आणि पालकांचा या शिक्षण संस्थेकडे कल असलेला दिसून येतो. सर, विषयाला सुरुवात करण्याआधी मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की अभियांत्रिकी क्षेत्राची जी एवढी क्रेज सगळीकडे पसरलेली होती ती आता थोडी थोडी कमी होताना दिसते. त्याचं काय कारण आहे? याच्या मुळाशी जायला हवं. मला असं वाटतं की वर जसं दिसतं आहे की अभियांत्रिकी क्षेत्राची क्रेज कमी झाली आहे, तसं चित्र तेवढं ते विदारक नाही आहे. इनफॅक्ट मागच्या 5 वर्ष किंवा मागच्या दशकामध्ये तुम्ही जर अभियांत्रिकीच्या जागांची संख्या जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की जागा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. जर त्याच्या आधीचे 30 वर्षांचा विचार केला आणि नंतर मागच्या 10 वर्षांचा विचार केला तर इकडे एक क्वांटम अशी इन्क्रीज झालेली आहे. आणि त्या मानाने तेवढे विद्यार्थी कदाचित इच्छुक नसावेत अभियांत्रिकीमध्ये येण्यासाठी. हा एक भाग झाला. म्हणजे स्टॅटिस्टिकली पाहिलं तर जागा खूप वाढल्या आहेत, त्याच्यामुळे रिकाम्या राहणाऱ्या जागांची संख्या देखील वाढलेली दिसते. आणि ही वाढलेली संख्या पाहिल्यानंतर नक्कीच आपण असा त्याच्यातून एक इन्फरन्स ड्रॉ करतो की अभियांत्रिकीचा क्रेज कमी झाला आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरं वास्तव यामध्ये असं आहे की अभियांत्रिकीचं शिक्षण आणि जॉब लागणे ह्या 2 गोष्टींवर आम्ही जरा जास्तच कोरिलेट ह्या गोष्टी करत आहोत. आम्ही अभियांत्रिकीचं शिक्षण जरी प्रोफेशनल एज्युकेशन असलं तरी मुळात ते एज्युकेशन आहे आणि त्याच्याकडे एज्युकेशन म्हणून पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि दुर्दैवाने पालक आणि आपला समाजच पूर्णपणे त्याला एक नोकरी मिळवून देणारं, रोजगार मिळवून देणारं एक बाब म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि मग आपली इच्छा आहे की नाही, आपली तयारी आहे की नाही अभ्यास करण्याची, किंवा आपण खरंच आपला ॲप्टिट्यूड आहे की नाही, ह्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे की नाही, याचा विचार न करता आम्ही बऱ्याच वेळेस पूर्वतयारी न करता अभियांत्रिकीला विद्यार्थी येतात आणि नंतरही फक्त एक डिग्री मिळवण्यासाठी म्हणून ते प्रयत्न करतात का? आणि मग डिग्री मिळाल्यानंतर त्यांना जॉब मिळत नाही. मग जॉब मिळत नाही म्हणून परत अभियांत्रिकी शिक्षणामध्ये आता काही अर्थ उरला नाही, अशा प्रकारची एक परत परसेप्शन्स सोसायटीमध्ये डेव्हलप होतात. आणि मग ही परसेप्शन एकदा डेव्हलप झाली की त्या विषय सर्कलमध्ये सगळ्या गोष्टी जातात आणि आम्ही मग शिक्कामोर्तब करतो की अभियांत्रिकी शिक्षण जे आहे त्याची क्रेज कमी झाली आहे, किंवा मग ते करण्याची गरज उरलेली नाही आहे, किंवा समाजाला अभियंत्यांची गरज नाही आहे, देशाला अभियंत्यांची गरज नाही आहे, किंवा गरज कमी झाली आहे. असे अनेक प्रकारचे परसेप्शन्स डेव्हलप होतात आणि ते पूर्णपणे तितकेसे खरे नाही आहेत. अजूनही ज्यांना अभियांत्रिकीची गरज काय आहे समाजाला याची जाणीव आहे त्यांना नक्कीच हे माहिती आहे की अभियांत्रिकीशिवाय पर्याय नाही. आणि अभियांत्रिकीचं शिक्षण आणि असंख्य अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अभियंत्यांची या देशाला आणि जगाला देखील मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि ती निरंतर राहणार आहे. कारण अभियंता हा मुळातच एक सृजनशीलता आहे त्याच्यामध्ये. आम्हाला समाजाच्या गरजा सोडवण्यासाठी मग वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा या नेहमीच निर्माण होत जाणार आहेत. कारण मूळतः आम्हाला जास्तीत जास्त वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये डेव्हलपमेंट ज्या होतात त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी, नवीन नवीन प्रॉब्लेमला सोल्युशन देण्यासाठी अभियंत्यांना पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे क्रेज कमी झाली हे जरी वरवर आज दिसत असलं अवेलेबल स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर, तरी मला असं वाटत नाही की हे फार जास्त काळ टिकेल म्हणून. म्हणजे याला आपण अर्धसत्य म्हणू शकतो की हे एक अर्धसत्य आहे, फक्त वरवरूनच असं दिसते, मात्र तशी खरी परिस्थिती नक्कीच नाही. हा नक्कीच. म्हणजे एक आकड्यांच्या आधारावर आपण बऱ्याच वेळेस योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे मग ॲक्च्युअल जे फिजिकल फिनॉमिना आहे त्याचाही विचार होण्याची गरज असते. बरोबर. सर, शैक्षणिक क्षेत्रांची जी संस्थांची जी जबाबदारी आहे ती नक्की काय आहे? शिक्षण देण्याची की नोकरी देण्याची? तुमचं काय मत आहे? आता परत ह्या प्रश्नामध्येच एक कॉन्फ्लिक्ट आहे. असा गरज ही शिक्षण देण्याचीच आहे आणि चांगलं शिक्षण दिलं तर रोजगार हे आउटकम आहे, ते ऑटोमॅटिकली ॲड्रेस होणार आहे.
एखाद्या विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घेतलं आणि संस्था जर चांगलं शिक्षण प्रोव्हाइड करत असेल तर मला वाटत नाही की त्या संस्थेला त्या विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी वेगळं काही करण्याची गरज आहे. चांगलं शिक्षण हेच आपल्याला सर्व प्रकारचे डिझायरेबल आउटकम्स आपल्याला डेफिनेटली त्याच्यातून मिळणार आहेत. म्हणजे रोजगारक्षम असणं आणि म्हणजे ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. इनफॅक्ट चांगलं एज्युकेशन म्हणजेच रोजगारक्षम आहे, कारण हा प्रोग्रामच इंजिनिअरिंगचा जो आहे तो प्रोफेशनल कोर्स आहे, तो प्रोफेशनल प्रोग्राम आहे. तर ॲटोमॅटिकली चांगलं शिक्षण घेतलं तर तुम्ही रोजगारक्षम होणारच आहात. हा त्याचा आउटकम आहे. रोजगार निर्मिती हा त्याचा आउटकम आहे. सर, शालेय शिक्षणामधील ज्या उणिवा आहेत त्या जे आपण व्यावसायिक शिक्षण घेतो त्याच्यामध्ये जाणवतात का? तुमचं काय मत आहे? अर्थातच जाणवतात, कारण शालेय एस्पेशली सायन्स आणि मॅथमॅटिक्स, गणित आणि विज्ञानाचे जे विषय आहेत यांचे जे फंडामेंटल्स आहेत, जे कॉन्सेप्ट्स आहेत ते योग्य पद्धतीने जर मला योग्य वयात समजले नाहीत तर अर्थातच मला जे पुढे शिकायचं आहे एखाद्या विद्यार्थ्याला, तर माझ्या शिकण्याच्या वेगावर, माझ्या द क्वालिटी ऑफ व्हॉट आय एम गेनिंग ह्याच्यावर परिणाम होतो आणि पुढे जाण्याचा वेग माझा एक इम्पेड होतो, ते वेग कमी होतो आणि मला जास्त एफर्ट्स लागतात, कारण हे प्री रिक्विजिट्स आहेत सगळे. आणि जर प्री रिक्विजिट्स मध्ये योग्य पद्धतीने मी अभ्यास केलेला नसेल किंवा मला योग्य पद्धतीने शिकवलं गेलं नसेल शालेय शिक्षणामध्ये, शालेय शिक्षणाचं योग्य पद्धतीने दर्जा राखला गेला नसेल तर अर्थातच त्या विद्यार्थ्याच्या पुढच्या शिकण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम होतो. ॲट द सेम टाईम पुढे शिकण्याची त्याची स्पीड कमी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलाला मोटिवेशन राहत नाही शिकण्यासाठी. आणि एखाद्या जर मोटिवेशन नसेल तर अर्थातच त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागतात. बरोबर. म्हणजे शिक्षणाचं जे सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मोटिवेशन राहत नाही, कारण कुठेतरी त्यांचं प्राथमिक शिक्षण जे जिथे पाया उभा राहतो त्या शिक्षणामध्ये कुठेतरी कमतरता भासते आणि मग त्यांना जे पुढचं व्यावसायिक शिक्षण घ्यायचं असतं त्यामध्ये त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. सर, मला असे बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारायचे, मात्र कार्यक्रमात एका ब्रेकची वेळ झालेली आहे. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात घेते छोटासा ब्रेक.